मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये श्रुतकरमध्ये. मी तुमचा मित्र प्रतीक. आणि आज आहे 4था श्रावण सोमवार. त्यामुळे आता आपण ठरवले की आपण जाणार आहोत महादेवाकडे आणि आपण त्यांची प्रार्थना करण्यासाठी आपण चाललोय महादेवाच्या मंदिरामध्ये. आणि आपण आहे अहिल्यानगरमध्ये ना. आपल्या अहिल्यानगरमध्ये आहे बेलेश्वराचं एक फेमस असं महादेवाचं मंदिर आणि आपण जाणार आहोत तिकडे. तर बघूया हा प्रवास. तर मित्रांनो, आता आलोय आपण इथं बेलेश्वराच्या कमानीचं वाणीतून. आता आपण चाललोय महादेवांकडे. आपले भोले बाबा आपण वाट बघतायत. काय मित्रांनो, आपण रोजच काही ना काही पाप करतोय. म्हटलं आज थोडं पुण्य करावा. माझ्यासोबत माझा मित्र पण होता, तो जास्त पापी माझ्यापेक्षा. मग म्हटलं आपण जरा थोडंसं त्याला पण पुण्यवान करून टाकू. हा रोड थोडासा खराब आहे पावसामुळं आणि इथं शक्यतो जास्त लोक येत नाहीत. त्यामुळे हे खूप खास असं आहे, कारण इथं जास्त गर्दी नाही, तो खूप शांतता असते. पण आता ह्या श्रावणामध्ये पुण्य कमवण्यासाठी खूप सारे पापी लोक आलेत, त्यामुळे थोडीशी गर्दी झाली आहे. पण तुम्ही जर श्रावण व्यतिरिक्त तिथं आलात तर इथं खूप छान असं वातावरण असतं मित्रांनो. हे आहे महादेवाचं मंदिर. इथे कुणी आपल्या शंकरासाठी, कुणी आपल्या पार्वतीसाठी काही ना काही मागायला आलेलं असतं. कुणी अख्खे शंकर अख्खी पार्वतीच मागायला आलेले असतात. हे आपली छोटी नंदी. तिथे ॲक्च्युली 2 पिंड आहेत, त्यांचं आपण दर्शन घेतलं. हा माझा मित्र पाप कोकणीत आला आहे पुण्य कमवायला. त्याला असं वाटतं की एकदा मंदिरात गेलं की पुण्यवान होतं माणूस, पण असं काही नाही मित्रांनो. हे आपले लाडके बाप्पा, आपण यांना विसरू शकत नाही. हे आपलं सगळ्यात लाडके येतं. हे आजूबाजूचे लोक आपल्याला बघत होते, म्हणत होते आपलं यूट्यूब चॅनल आहे का. हे काय, आपण फॅन्स आपले सगळीकडे असतात मित्रांनो. आपण असं लई नाही व्हायचं, हवेत नाही उडायचं लगेच. हे आपले मारुती राया, हे शनिदेव, यांची सगळ्यांवर चांगली कृपा असणं असतं गरजेचं आहे मित्रांनो. कारण एकदा का त्यांना राग आला की आपल्या आयुष्याचं काही खरं नाही. आता आपण चाललोय, तुम्ही बघू शकता नगरमधलं हे वातावरण. मला नेहमी पुण्यातले लोक, माझे जे मित्र आहेत ते मला विचारत असतात की काय आहे तुमच्यासारख्या नगरमध्ये तू जात असतोस. ते हे नगरमध्ये भावणं, ही जी शांतता आणि हे जे सुख आहे ना, त्याचे समाधान आहे ना, ते पुण्यात कधीच नाही भेटणार. पुण्यात काही दुसऱ्या कुठल्याच शहरात नाही भेटणार. मी असं म्हणून किमान माझ्यासाठी तरी नगर हे जगात भारी मित्रांनो. आणि ज्याच्यासाठी हा अट्टा चालला होता, गेला 15 वर्षापासून नगरकर झटत होते, तो आपला 15-20 वर्षाचं जे आपलं झटणं होते साकार झाले हे अहमदनगर उड्डाणपुलाच्या माध्यमातून. आणि त्याच्या खालून आता आपण चाललोय. तुम्ही बघू शकता इथे एकदम निवांत आहे. अजिबात अशी पॉम्प नाही, सिग्नल नाही जास्त, थोडक्यात सिग्नल तिथं खरंच गरज आहे. तिथं ट्रॅफिक पण कमी आहे. आणि काही म्हणा, माणूस किती जरी काही करत असला तरी आपल्या शहरातलं जे सुख असतं ना, त्याची काहीतरी वेगळीच मजा असते. आणि इथं चालू होतं ढोलपथक आणि DJ. लोक करत होते हवा. म्हटलं काही विषय नाही, होऊन जाऊ द्या राडा. आपण आलोय माळीवाड्याच्या आता आपल्या ग्रामदैवताकडं, म्हणजे विशाल गणपती. आणि अशा प्रकारे आलोय आपण आता लाडक्या गणपतीकडे आपल्या. काय वेळ आपण वडिलांचं दर्शन घेतलंय, आता त्यांच्या मुलाकडे आलोय आपण त्यांच्या वडिलांना मस्काला मारलाय. आता आपण आलोय आपल्या बाप्पाकडं, जो सगळ्यांचा ऐकतो, सगळ्यांचे दुःख आपल्या पोटामध्ये सामावून घेतो, असा आपला गणपती. आणि आपल्या विशाल गणपतीचा एक वेगळाच विषय आणि आपल्या सावता माळीवाड्यामधले. होता मित्रांनो आपला आजचा व्लॉग. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि आपल्या अशाच व्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप साऱ्या लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय. सुरू तर करा.